काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? धड लक्ष नाही आहे. इकडे बघताय तिकडे बघताय, तुम्ही दोघे एकमेकांची गप्पा मारताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यास करतो की नाही आपण, अभ्यास करताना एका गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे, एकाग्रता. चित्त आहे ना ते थाऱ्यावर असायला पाहिजे ना. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन अत्यंत महत्वाचं आहे. सर मी काय म्हणते, त्यासाठी आपण ध्यान करूया. अगदी मनातलं बोललात ताई. मी आज तुम्हाला सुरुवातीला ध्यानच करायला शिकवणार. थोडा वेळ थांबा, पेन बंद करा. ठीक आहे, ताळ बसा. असे सरळ हात ठेवा मांडीवरती, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या हळूहळू, मन एकाग्र करा. डोळ्यासमोर एक बिंदू आणा, सगळं लक्ष त्या बिंदूकडे. मग हळूहळू हळूहळू मनातले सगळे विचार काढून टाकायचा प्रयत्न करा. एवढं सोपं नाही आहे ते, पण प्रयत्न करा. पूर्ण रित म्हणजे रिकाम करून टाका. काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? त्याच्यानंतर बघा किती छान वाटेल तुम्हाला. रॉकी, ए रॉकी, रॉकी, रॉकी काय होते? रॉकी, हळूहळू डोळे उघडा. कसं वाटलं? बरं वाटलं? काय अनुभव सांगा भाऊ, काय वाटलं? सर वेगळंच काहीतरी वाटतं सर. म्हणजे मला नदीमिया म्हणजे असं वाटत होतं ना की ना आपण असं उंच 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 असं आकाशात असं वर उडतोय एकदम भारीमध्ये असं तरंगतोय आणि ना आजूबाजूला कोणच नाही, मी एकटाच आहे. म्हणजे पायलटवालीच फिलिंग आली हो सर. आणि कोणाला काय अनुभव आला? सर मी तर विसरलोच होतो की मी शाळेत आहे म्हणून. सर ए हळू ग, हळू ना. अगो खरंच लय भारी वाटलं बघा. मन एकदम शांत झालं. शांतपणे नाही का सांगताय? नाही खरंच सर, ध्यानामध्ये किती शक्ती असते नाही. मन अगदी एकाग्र होऊन जातं. काय होतं ना, हे मन एकाग्र झालं ना, सगळं रिकामं झालं ना, की त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखादा विषय अभ्यासाला घेता तेव्हा त्या रिकाम्या डोक्यामध्ये फक्त तो विषय राहतो. मग तुमचं लक्ष केंद्रित होतं, कॉन्सन्ट्रेशन होतं. मायलेक असं का बोलला असेल रॉकी? चला मग, आजची शाळा संपली. संपलीस? आणि एक मिनिट बस 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 बरं झालं आठवलं. उद्याचा अभ्यास मी जी गणितं दिलेत ती 2 वेगवेगळ्या पद्धतीने उद्या सोडवून आणायची. सर दोन्ही पद्धतीत का सोडवायचे? उत्तर तर एकच असणार ना का बाई? हे माझं नाही, उत्तर जरी एकच असलं तरी वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याची प्रॅक्टिस करा. याचा आयुष्यात नक्की उपयोग होईल. आयुष्याची पण गणित आहेत ना, फक्त हे अंकगणित बीजगणित ह्याच्यापेक्षा आयुष्यामधली पण काही गणितं सोडवायची असतात. ती सोडवण्यासाठी एकाच मार्गाने जाऊन चालत नाही, वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. पळा नव्हता. ऐका ना, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. ए शिवा, काय झालं? काही लोचा झाला का? म्हणजे रॉकीच्या ऍक्सिडेंट बद्दल सांगायचंय जरा. काय म्हणजे तुला काय कळालं का? कळलं तर आहे, पण त्याचं कनेक्शन कसं कुठून काय लावायचं तेच कळत नाहीये. म्हणजे बघा, त्या दिवशी रॉकीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी तिकडे होते बरोबर, आणि त्याचं डोकं माझ्या मांडीवर घेऊन बसले होते. तो काहीतरी बडबडला, पण मला काहीच आठवत नाही कारण की एवढं सगळं होत होतं आपल्या बरोबर. पण आता
आत्ता जेव्हा सरांनी ध्यान लावायला सांगितलं ना आपल्याला, तेव्हा मी डायरेक्ट त्या रस्त्यावर गेले आणि आणि ना मला एकदम क्लिअर आठवतंय की रॉकी बोलला मायले. काय मायले? तो असं काय म्हणेल? अगं तो नेहमी ना तुझ्या त्याच्याबद्दल बोलायचा आणि तो तुला ना त्याच्या आईबाबाच्या जागी बघत होता. हो, पण तो त्यावेळी ना तिथे का असं बोलला असेल? नाही किंवा मलाही असेल सारखंच वाटतं. त्यांच्या नात्याबद्दल बोलतात जाता जाता. रे येडे आहात का तुम्ही? काय पण काय बोलतो? थांबा जरा. आपण तेच बोलला. अरे गप्प. अरे तुम्ही जरा थांबा. कळलं ना मला तुम्हाला काय सांगायचंय. आपण याच्यावर विचार करूया आधी. चला आता. नाही घ्यायचं. अरे बाई हे ऐका 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 बाई ऐक ना, म्हणजे आम्हाला सगळ्यांना ना तुमच्याशी जरा एका महत्वाच्या गोष्टीवरती डिस्कस करायचं. हे बघ शिवा, रॉकीचा ऍक्सिडेंट झालाय का अजून दुसरं काय त्याचा शोध घेताय ना तुम्ही? हे बघा, आम्हाला हे सगळं माहिती आहे आणि यात आम्ही तुमच्या सोबत आहोत. हेच सांगायचं होतं बघ तुला. आणि हे बघ शिवा, तुला काही मदत लागेल ना, आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत. हा शिवा, तू आमच्या वयावर जाऊ नको. हा, तू काय पण सांग, आम्ही तयार आहोत. शिवा नाही बोलेंगे ना दुश्मनी हो जाएगा. मी तुम्हाला सांगेन नक्की. आता निघूया आपण. हा होय, थँक्यू. पुढे चला. काय झालं? दादा, काय झालं शिवा? काय झालं ताई? कशाला थांबवलं? दादा तुमच्या टेम्पोच्या मागे कात्यायनी देवी असं लिहिलंय का? ते देवीचं नाव आहे आमच्या. अच्छा, पण मग ते का लिहिलं असं काही असेल ना, म्हणजे असं ठेवायचं असतं का काय? ते काय माहित नाही. मी फक्त ड्रायव्हर आहे. मालकाने लिहिलंय त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. अच्छा. अच्छा, काय बरं, त्या मालकाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? पण काय झालं? नाही, काही झालं काहीच नाही. नाव म्हणजे फक्त नाव पाहिजे होतं बस. चंद्रकांत साळवी नाव आहे त्याचं. चंद्रकांत साळवी. अच्छा, ठीक आहे दादा. हा, शिवा झालंय काय? अरे काय नाही, सांगते तुम्हाला. हा बोल आशू. हॅलो शिवा, कुठेस तू? शाळा संपली नाही अजून? अरे निघालेच आहे, काय येते ना. लवकर घरी ये. हो हो, मी निघता रस्त्यात आहे. अरे येते चल चल. काय झाले शिवा? आणि तू कसला अर्थी विचारत होती? सगळं सांगते तुम्हाला, आधी चला इथून. अरे सांग. निघूया घरी जाऊया आधी. उशीर हो तिथंच चाललंय. पोटभर जेवलायस ना रे सुहास? हो गाई, पोटभर जेवलोय मी. तू जेव. पण मला कळत नाही, तू तिकडे का नाही जेवलो? कोणाकडे? ते देसायांकडे. हा? आपल्या कालवंटांना आवडत नाही, त्यांचं कालवण आपल्याला आवडत नाही, मी तुझा राग समजू शकतो. हे पण आई, आता सगळं आपल्या मनासारखं व्हायला लागलंय ना. आज बघितलं ना किती दमाला आली ते. अरे त्या उर्मिलाने काय चोरात ठेवून दिली रे शिवाच्या. मला तर वाटतं अजून कान वाजत असतील तीच. पण आपल्या आयडियाचा एवढा फायदा होईल असं वाटलं नव्हतं रे मला सुहास. अरे बघितलंस ना ती शिवा कशी गुपचूप झाली, ते बोलूच शकत नव्हती ती. कर्म गाई, नुसती कर्म आहेत ही. पण आई तुला सांगू का, मी शिवाला ना पहिल्यांदा एवढ्या शॉक मध्ये बघितलंय. आता असे शॉक वरचे वर द्यायचे तिला, कळलं काय? आणि मी वरचे वर म्हणते ना, ते फार महत्वाचं आहे बरं का. नाही ती शिवा चलाक आहे एक नंबरची. तिला थोडा वेळ दिला ना, तिच्या कुरापती सुरू होते. त्यामुळे ती यातनं बाहेर पडायच्या आत आपण घरच्यांच्या नजरेत ती आणखीन कशी उतरेल याची सोय करायची, कळलं का? म्हणजे तवा गरम आहे ना, तोपर्यंतच आपली पोळी भाजून घेऊया, त्याचाच आपला फायदा आहे. आई तो विचार मी करून झालेला आहे. तो तर बघच, शिवा कशी अशी मनातनं खचते बघ. वा वा,
जमायला लागलं तुला. मग जसा गुरु तसा शिष्य. आशीर्वाद असू दे. अशीच प्रगती करत राहावतचा. शिवा कुठे होतीस? मी तर शाळेत होते ना. ताई अगं किती गडबडलीये बघ ना. त्यावरूनच कळतंय की ती कुठेतरी जाऊन आलीये. नाही, मी शाळेतच होते, अजून कुठे नाही गेले. शिवा इतक्यांदा सांगून सुद्धा तू पुन्हा पुन्हा तशीच वागतेस. म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य तुला कळतच नाहीये का? आम्हाला तुझी काळजी वाटते हे तुझ्या डोक्यात शिरतच नाहीये. शिवा ग, सगळ्या घरातल्यांना तुझी काळजी वाटते, त्यांना त्याचा त्रास होतोय, काहीच वाटत नाहीये का? शिवा खरं सांग, कुठे गेली होतीस तू? मी खरंच सांगते भाऊ, मी कुठेच गेले नव्हते. मी फक्त ते नाही शिवा, आता कुणाला टेम्पोचं सांगायला नको, कोणीच विश्वास ठेवणार नाही. त्याच्याकडे बघू नकोस. सांग लवकर. मी शाळेतच होते आणि त्याच्यानंतर आम्ही अभ्यासाचंच बोलत होतो शाळेत, अजून काही नाही. ठीक आहे, गाडीची किल्ली दे. कसली? बाईकची किल्ली दे. कशाला? आता तू बाईकवर कुठेही जायचं नाहीस. शाळेत घराच्या गाडीने जायचं आणि त्याच गाडीने परत यायचं. पण मी खरंच काही केलं नाहीये. शिवा, घड्याळात बघ किती उशीर झालाय तो. घरी एकतर कळवत नाहीस आणि आता म्हणतेस तिथेच होते. आम्ही सगळे इथे घरी काळजी करतोय, त्याचं काय? मी किती फोन केले तुला, एकही फोन उचलला नाहीस तू. असं कसं? ताई, मी तुला सांगते, आता सध्या नाहीला शाळेशिवाय कुठेही घराबाहेर सोडू नको. ते तर ठरलंच आहे. शिवा, यापुढे तू शाळेत जायचं आणि तिथून थेट पुन्हा घरी यायचं, आणि ते सुद्धा घरच्या गाडीने. मी खरंच सांगते, मी काय. शिवा बास, मी सांगितलंय ते कर. मला किल्ली दे. मी ना टाकणार आता. एक मिनिट मी आता, माझी पाळी आहे, मी पत्ते टाकणार आहे. हा आला चौकटचा एक्का, हा आला बदामचा एक्का, आणि हा मी स्पिकचा एक्का. जिंको आजची मी परत. प्रत्येक हा कसा काय जिंकतो बघ ना. अगं पोरगा आपलं नशिबान आहे म्हणून त्याच्याकडे चांगले पत्ते आले बघ, जे 3 एक्के. वा वा वा, माझ्याकडे पण आहेत बघ, एक राजा आहे, एक आणि 2 गुलाम आहेत. वा वा. नशीबवान. आता बघ, आता जिंकून दाखव. आता नुसता नशिबवान नाहीये तो मेहनत करतो, प्रामाणिकपणे काम करतो आणि कष्टाळू आहे ना, म्हणून देव त्याच्या बाजूने असतो. हो, खरंच कष्टाळू आहे चंदन. तू सांगितलंस की नाही यांना? नाही. नाही, एका जुन्या कारची डील आली होती त्याच्याकडे. ओनरला असं वाटलं होतं की झालं आता आपली कार गेली, पण चंदनने लगेच सगळं प्रोसेस करून दिलं आणि त्यांची मदत केली. मग अगं पोरग कोणाचं आहे ते? बाई आजीच आहे. यांना तर फरकही पडत नाहीये मी आहे की नाही ते. चांगलं चाललंय यांचं माझ्याशिवाय. शिवा ऐक ना. शिवा, तू माझी बाजू का नाही घेतली? हा, मारे मला म्हणाला होतास की मी तुझ्या बाजूने उभा राहीन, सगळं करीन, मात्र काय पलटी मारली का? हसतो काय? अगं बाई, तू तलवारच काढते डायरेक्ट. थांब ना, सांगतो. मी जे आज केलं ते करणं गरजेचं होतं. म्हणजे परिस्थितीच तशी होती. आता घरचे सगळे बघता, मी जर तुझी बाजू घेतली असती तर त्यांनी माझं काहीच ऐकलं नसतं. पण माझी बाईक पण गेली ना आता आशू. हे पण तू काळजी करू नको. तुला जिथे जायचं असेल, तुला काय करायचं असेल तर मला सांग, मी सगळं बघतो बरोबर. कसं? अगं मी करतो ना व्यवस्था तुला घराबाहेर काढायची. कशी?
करतो, पण आज ते चिडले होते सगळे, ते बघता मी जे केलं ते योग्य होतं. बरं ठीक आहे, पण मी का बरं जाऊ दे, मी का लेट आले ते तर सांगते. हां सांग. बापरे, पण रॉकी ते माईले का म्हटलं असेल बरं? त्याचा अर्थ काय आहे? मला नाही ना कळत तेच. मी गँगला पण विचारलं आपल्या, पण त्यांनाही काही कळत नाही. शेवटी आम्ही बाहेर आलो ना, तर आमच्या समोरून एक टेम्पो जाताना दिसला. अरे बापरे, एवढं सगळं झालं, भयानक आहे. हो ना आशू. आणि आशू, त्या टेम्पोचा आणि ट्रकचा मालक एकच असू शकतो. तुला नाव कळलं का त्याचं? त्याने सांगितलं काहीतरी चंद्रकांत साळवी म्हणून नाव आहे त्याचं, त्या मालकाचं. आशू ऐक ना, गोष्टी इतक्या कळतायत ना मला पटापट आणि क्लिअर पण होत आहेत. अजून एखादी लीड जरी मिळाली ना तरी गोष्टी सॉल्व्ह होतील आणि सगळ्यांना सगळं कळेल. शिवा, काय? तुला एक गोष्ट लक्षात आली का? नाही. कात्यायनी देवी म्हणजे कोण माहितीये? हा, दुर्गा. आणि तू दुर्गा आहेस. देवीने तुला मदत केली म्हणजे ते तुझ्या पाठीशी आहे. तू लवकरच रॉकीच्या खुन्यांना शोधून काढशील बघ, आणि मी आहे तुझ्यासोबत. तू सोबत आहेस तर मला काही टेन्शन नाही, पण रॉकीचं सत्य मी लवकर बाहेर काढूनच राहणार. किंवा शिवा, शिवा, काय झालं? आशू यार, रॉकी असं काय म्हणाला असेल आणि काय सांगायचं असेल यातून त्याला? हे असं इथे बसून याचा शोध लागणार आहे का? चल ऑफिसला. मी ऑफिसला येऊन काय करू? ह्याचा शोध तर लावावा लागेल, याचा विचार तर करावा लागेल. काय आहे? मी तेच म्हणतोय, घरातनं बाहेर पडावं लागेल त्यासाठी, नाही का? हा, चल ऑफिसला जाऊया. काय करणार आहेस आशू? गंमत आहे. चल आवर. अरे चल आवर. आशू, पण चल ग, लवकर चल. ताई, काय झालं गो? बरी आहेस ना तू? उर्मिला, तुला शिवाची माफी मागावी लागली. मला कळतंय तुला संपदाची काळजी वाटतेय, पण शिवा ह्या घरची सून आहे. तिच्यावर हात उचलणं चुकीचं आहे, आणि मला आपल्या घरात हे असलं वातावरण नको आहे. ताई, अगं मी पण शिवाच्या काळजी पोटीच तिच्यावर हात उचलला. अगं मला जशी संपदा आहे ना तशीच शिवा आहे, आणि सध्या शिवाला खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा, आणि तिला त्रास होऊ नये म्हणून मी हात उचलणं हा पर्याय नाहीये. आपण बसून बोलून सगळ्या गोष्टी सोडवू शकतो उर्मिला. ताई, आणि माझ्या अटींचं काय? अगं त्या पण मी शिवाच्या चांगल्यासाठीच घातल्या होत्या. ताई, अगं तिला कळतच नाहीये की तिचा हा अतिउत्साही स्वभाव तिचं स्वतःचंही नुकसान करू शकतो. हो उर्मिला, मला कळतंय तू काय विचार करतेस ते माहितीये ग मला. तुझ्या अटींचं म्हणशील तर मी त्याबद्दल विचार करते, पण त्याआधी तुला शिवाची माफी मागावी लागेल, कारण त्यामुळे गैरसमज झालेले नकोय मला आपल्या घरात. बरं ताई, मी माफी मागेन. गुड गर्ल. आता शोभतेस माझी छोटी बहीण. आता मला वाटलं लहानपणी सारखी हट्ट करून बसशील मी नाही माफी मागणार म्हणून. ताई, मी हट्टी आहे नाहीये. काय तू?
मलाच सांगतेस आणि